ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितावश। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने। नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्व मैत्रिणींचं गीतामृत मालिकेमध्ये स्वागत आहे। काल आपण माधुरी भक्ती माताजींकडून 9व्या अध्यायातला 8व्या श्लोकाचं खूप सुंदर रीतीने विवेचन ऐकलेलं असणार आहे। तर आज आपण पाहणार आहोत अध्याय क्रमांक 9 मधील श्लोक क्रमांक 9। तर श्रीकृष्ण सांगतायत की ते सगळ्या गोष्टींचे निर्माता आहेत, पालन करता ते आहेत, मेंटेनर आहेत, चालक तेच आहेत आणि रक्षण करता देखील तेच आहेत। मग असा प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित होऊ शकतो की जर ते एवढ्या ऍक्टिव्हिटी करत आहेत, एवढे सगळे कार्यकलाप करत आहेत, एवढी सगळी कर्मे करत आहेत आपल्या शब्दामध्ये, तर त्यांना देखील कर्माच्या प्रतिक्रिया असतात का? त्यांना देखील रिॲक्शन्स असतात का? ते जे काही कृती करतात त्याच्या रिॲक्शन्स त्यांना असतात का? तर याचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये या श्लोकामध्ये दिलेलं आहे। तर पाहूया आपण श्लोक क्रमांक 9। न च मां तानि कर्माणि निबन्धन्ति धनंजय उदासीन वदासीन असक्तं तेषु कर्मसु। अर्थात हे धनंजया, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत। तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो। तर आपण ही गोष्ट श्रील प्रभुपादांच्या तात्पर्यांच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर इथं श्रीकृष्ण सांगतात की हे धनंजय, ही सर्व जी कर्मे आहेत ती मला बद्ध करू शकत नाहीत, म्हणजे ती कर्मे मला बांधू शकत नाहीत आणि त्या कर्मापासून, या भौतिक कर्मापासून मी अनासक्त असतो। मग इथं कृष्ण जे सांगतायत ना की कर्मे त्यांना बद्ध करू शकत नाहीत, तर हा इतका छान श्लोक आहे। अर्थात प्रत्येक श्लोक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन, नवीन नवीन दृष्टिकोन देणारा असणार आहे। तर या श्लोकामधून आपल्याला काय शिकता येतं की हा श्लोक जो आहे तो आय ओपनर आहे। कशामुळं? ज्यामुळे भगवंताचा जो रोल आहे आपल्या जीवनामध्ये, भगवंताची जी भूमिका आहे ती आपल्याला समजून घेता येऊ शकते। या श्लोकाच्या आधारे एक प्रकारची स्पष्टता आपल्याला या श्लोकाच्या आधारे येऊ शकते। बरेचदा आपण बघतो की भगवंतांवरती अनेक आरोप केले जातात। बघतो आपण की मूव्ही मध्ये पण बघतो किंवा त्या ठिकाणी असं कोणाला तरी घेऊन आलेला असतो तो हिरो स्वतःच्या हातामध्ये असा, आणि तो घंटानाद होत असतो त्या मंदिरामध्ये आणि तो हिरो जोर जोरात आक्रोश करत असतो की हे भगवान, तुमने मेरे साथ ऐसा क्यों किया, किंवा इसके साथ ऐसा क्यों किया, हा अन्याय का केला, असं तसा आरोप भगवंतांवरती केला जात असतो। किंवा आपण अगदी नातेवाईकांकडून किंवा काही लोकांकडून पण हे बघतो की कसं काय देवानी एवढं असं केलं त्या माणसाच्या बाबतीत, असं नव्हतं करायला पाहिजे, असे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप भगवंतांवरती घेतले जातात जेव्हा दुःखद परिस्थिती येते किंवा काही अवचित घटना त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडते।
परंतु आपण जर हे बघितलं, एका छोट्याशा ह्याच्यातून आपण हे समजून घेऊ शकतो, की मृत्यूनंतर फिल्म दाखवली जाते हा, जे चित्रगुप्त आहेत, तर ते सगळे आपल्या क्रियांचं, कर्मांचं निरीक्षण करून त्याची नोंद करत असतात हा. त्याच्यानंतर 10 दिशा आहेत. 10 दिशा आणि परमात्मा रूपाने भगवंत देखील आपल्या हृदयामध्ये आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीतून आपण जे काही करतोय, जे काही कर्म करतोय, जे काही कृती करतोय, जे काही विचार करतोय, त्या सगळ्या गोष्टींची नोंद घेतली जात असते. तर एक व्यक्तीचा मृत्यू होतो. मृत्यूनंतर ती त्या आत्म्याला ते जे सूक्ष्म शरीर असतं त्याला ती फिल्म सगळी दाखवली जाते, की तू आतापर्यंत काय काय केलेलं आहेस तुझ्या जीवनामध्ये. तर तसं घडतं. मग तेव्हा तो बघतो, की अरे मी तर देवाची किती भक्ती केलेली आहे. त्याचा तो आरोप सुरू होतो. मग या ठिकाणी हे तुम्ही सोबत आहात. ठीक आहे. भगवंत म्हणतात, की या ठिकाणी बघ मी तुझ्या सोबत आहे. तिथं मी सोबत आहे. ही जी तू ज्या वाटेने चालला होता जीवनाचा प्रवासामध्ये, बघ पुढची तिथं तुला दिसतंय, की इथं मी तुझ्या सोबत आहे. ह्याच्या संकटातून मी तुला वाचवलंय. मग तो व्यक्ती तो बघतो, त्याचा सूक्ष्मदेह बघतो, की एका ठिकाणी मात्र 2च पावलं असतात त्याला, 2च पावलं दिसतात. ती प्रिंट उठलेली असते तिथं. तर तो म्हणतो, "बघ, या ठिकाणी तू माझी साथ सोडली भगवंता. या ठिकाणी तू मला वाचवलेलं नाहीये." तर भगवंत त्याला म्हणतात, "अरे वेड्या, ती 2 पावलं आहेत, ती माझी आहेत. एवढ्या महान संकटातून वाचवण्यासाठी मी तुला माझ्या कडेवर घेतलंय. मी तुला माझ्या हातात झेललेलं आहे." मग हे जे दृष्टिकोन आपल्याला ना भगवद्गीता आपल्याला देत असते, की भगवंत पदोपदी आपल्या बरोबर आहेत. भगवंत पदोपदी आपलं रक्षण करत आहेत. सगळ्या गोष्टींचा नियंता ते आहेत. परंतु हे आपल्यावर अवलंबून आहे, की आपण या गोष्टींकडं, भगवंताच्या या भूमिकेकडं कुठल्या दृष्टीने पाहतो. हं. तर आपण जर भगवद्गीतेचे जर योग्य प्रकारे अध्ययन केलं असेल किंवा श्रील प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे परंपरातून येणारे जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा आपण जर श्रवण केलं असेल, योग्य अशा परंपरेतून येणाऱ्या प्रतिनिधींकडून, तर आपण या सगळ्या गोष्टी भगवंताची काय भूमिका असते आणि भगवंताचा रोल काय आपल्या जीवनामध्ये असतो किंवा ही जी सृष्टी आहे, ज्याचे निर्माते ते आहेत, संहारक ते आहेत, त्याच्यानंतर चालक, मेंटेनर, रक्षण करता ते आहेत, तर त्यांचा नेमका रोल काय आहे? तर हे गीतेच्या ज्ञानाच्या आधारे आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. आणि हे देखील आपण समजून घेऊ शकतो या श्लोकाच्या आधारे, की कशा प्रकारे भगवंत तटस्थपणे अ, उपलब्ध असतात. त्याच्यानंतर आपल्या भौतिक क्रियाकलाप जे चाललेले असतात किंवा जी आपली क्रिया असते, कर्मे असतात, यांच्या बाबतीत हा मुद्दा आपण सविस्तरपणे विचारात घेणं खूप गरजेचं आहे. तर तात्पर्याच्या आधारे आपण हे समजून घेत आहोत, की या संदर्भात प्रभुपाद इथं सांगतात, की या संदर्भात मनुष्याने असे समजू नये, की भगवंत निष्क्रिय आहेत. म्हणजे कदाचित एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये या प्रकारची शंका येऊ शकते, की जर भगवंत तटस्थ आहेत, तर तटस्थ याचा अर्थ निष्क्रिय आहेत का काय? उदासीन आहेत, उदासीनवत आहेत, याचा अर्थ ते निष्क्रिय आहेत का काय? तर प्रभुपाद या ठिकाणी खूप छान विवेचन करतात, की भगवंत हे निश्चितच निष्क्रिय नाहीत, तर आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये ते सदैव कार्यमग्न असतात. मग ब्रह्मसंहितेमध्ये अनेकदा या श्लोकांमध्ये, काही श्लोकांमध्ये सांगण्यात आले आहे, की आत्मा रामस्य तस्यास्ती प्रकृत्यानं समागमः. ते आपल्या सच्चिदानंद क्रियांमध्ये, सच्चिदानंद क्रियांमध्ये नित्ययुक्त असतात. तर आपण हे ऐकू शकतो किंवा भगवंतांच्या असंख्य लीला आहेत. ज्या अनेक वेळा वर्णन केलं जातं ज्यांचं. तर त्याच्यामधून भागवतामध्ये जे भक्त भगवंतानी भक्ती यांच्या संदर्भात आणि भगवंतांच्या ज्या आदान-प्रदान आहेत, त्या लीलांच्या संदर्भात जर आपण ऐकलं, श्रवण केलं, तर आपल्याला हे समजून येईल, की भगवंत भौतिक क्रियाकलापात जरी व्यग्र नसले, तरी ते त्यांच्या आध्यात्मिक जगतामध्ये अतिशय सुंदर अशा लीला करत आहेत. तर भगवंतांना या भौतिक क्रियाकलापात घडत असलेली निर्मिती किंवा याच्यामध्ये काही रस नसतो. तर त्यांची भूमिका नेमकी काय असते? तर पूर्णपणे सातत्याने भगवंत आपण जसा आता उल्लेख केला, की आध्यात्मिक जगतामध्ये निमग्न असतात. ते त्यांच्या मित्र सवंगड्यांबरोबर, गोपांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळण्यामध्ये रमून जातात. त्याच्यानंतर गोपींबरोबर नृत्य करताना अनेक गोष्टींच्या लीला करताना मग्न असतात. त्याच्यानंतर
नंद महाराज, यशोदामाई, नंतर ज्या वरिष्ठ गोपी आहेत त्यांच्यासोबत एक वात्सल्य प्रेमाचं आदान प्रदान करण्यामध्ये मग्न असतात. त्यांना आनंद देण्यामध्ये, भक्तांना आनंद देण्यामध्ये भगवंतांना देखील आनंद वाटतो. अशा प्रकारच्या क्रियांमध्ये भगवंत सतत अविरतपणे गुंतलेले असतात. तर ज्यांना आपण लीला असं म्हटलं जातं, म्हणजे ज्यांना इंग्लिशमध्ये पास्ट टाइम्स असं म्हटलं जातं. आणि असं नेहमी म्हटलं जातं, असा प्रभुपाद देखील उल्लेख करायचे की जे भगवंत करतात, जे क्रियाकलाप भगवंत आध्यात्मिक जीवनामध्ये, आध्यात्मिक जगतामध्ये करतात, तर त्याला पास्ट टाइम्स असं म्हटलं जातं. आणि आपल्यासारखे साधारण जीव जे क्रियाकलाप करतात त्याला टाइमपास असं म्हटलं जातं. तर या भौतिक जगात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भौतिक क्रिया करण्यामध्ये निमग्न असतो. आणि त्याच्याबरोबर हे भौतिक जगाची निर्मिती म्हणा, चालन म्हणा, त्याच्यानंतर पालन पोषण, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची कार्य घडून येताना दिसतात, कधी संहार घडलेला दिसून येतो. तर या सगळ्या क्रिया या कोण करतं? जर आपण असं या श्लोकामध्ये बघतोय की भगवंत या क्रियांमध्ये निमग्न नसतात आणि भगवंत या क्रियांपासून तटस्थ असतात, तर नेमकं या क्रिया कोणाद्वारे घडवल्या जातात या प्रश्नाचं देखील उत्तर या तात्पर्यामध्ये आपल्याला मिळून जातं. तर त्यांच्या ज्या विविध शक्ती आहेत तर त्या शक्तींद्वारे अशा प्रकारचे कार्यकलाप घडून येत असतात. आणि भगवंतांना अशा प्रकारच्या भौतिक कर्तव्य किंवा भौतिक क्रियांशी काहीही कर्तव्य नसते. तर सृष्ट जगाच्या कार्याच्या बाबतीमध्ये भगवंत नेहमी उदासीन असतात. इथं श्लोकामध्ये उल्लेख आहे आणि तात्पर्यामध्ये देखील या शब्दाचा अर्थ खूप छान दिलेला आहे. या उदासीनतेचा उल्लेख या श्लोकामध्ये उदासीनवत या शब्दामध्ये करण्यात आलेला आहे. तर या भौतिक जगाच्या कार्याच्या बारीक तपशिलावरही भगवंताचं नियंत्रण असतं. तर जरी नियंत्रण असले तर ते उदासीनासारखे या जगाच्या बाबतीमध्ये राहतात. तर सर्व क्रिया ज्या आहेत, पालन करणं, नष्ट करणं, या जगाची काळजी मग कोण घेत? तर भगवंतांच्या शक्ती. आणि भगवंत स्वतः नाही, परंतु त्यांच्या शक्तींमार्फत या सगळ्या क्रिया घडून येत असतात. एक व्यक्ती ना, तिने असा उल्लेख केला होता मागे की ते भारतामधील वेगवेगळ्या तीर्थस्थानांना भेट देण्यासाठी परदेशी व्यक्ती येते. आणि त्यावेळेला काय होतं, ती भारतातली सगळी व्यवस्था बघते, रस्त्यावरची गर्दी बघते, ऑफिसमध्ये काही लोक टेबलवर पाय ठेवून आरामात घोरताना बघते, बस स्टँडवर एवढी गर्दी बघते, त्याच्यानंतर रस्त्यावरती प्रचंड असं काही गोष्टी बघते. एवढी गर्दी बघितल्यानंतर आणि लोकांचे परस्परांचे संबंध बघितल्यानंतर तिला असं वाटतं की अरे त्याच्यानंतर ती काही मंदिरांमध्ये जाते आणि मंदिरांमधून जाऊन आल्यानंतर जाताना त्या एका वार्ताहराशी बोलताना ती व्यक्ती असं म्हणते की भगवंत आहेत. मला आतापर्यंत वाटत नव्हतं की भगवंत आहेत म्हणून, पण भारतात मध्ये मी जेव्हा गेलो त्यावेळेस मला हे एक साक्षात्कार झाला की भगवंत आहेत. कारण आहे ना, ती व्यक्ती जेव्हा पाहते की ऑफिस मधलं अशा प्रकारचं रेंगाळलेलं काम जरी बघितलं, त्यांनी एवढी गर्दी बघितली, एवढ्या समस्या बघितलेल्या असतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या मंदिरांमध्ये कुठल्या देवतेच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे, कुठल्या देवतेच्या हातामध्ये तलवार आहे, वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र घेऊन वेगवेगळ्या देवता, कोण त्रिशूळ घेऊन आहे. तर हे सगळं बघून जेव्हा श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये ती व्यक्ती येते, जेव्हा ती व्यक्ती पाहते की भगवान श्रीकृष्णांच्या हातामध्ये बासरी आहे, तेव्हा त्या व्यक्तीला कळते की हे खऱ्या अर्थाने बॉस आहेत. हे ईश्वर आहेत आणि हेच खऱ्या अर्थाने भोक्ता आहेत. बाकी सगळे जण जे आहेत तर ते त्यांचे दास आहेत. बघा, म्हणजे भारतामध्ये येऊन गेल्यानंतर सुद्धा या प्रकारचं रिअलायझेशन त्या व्यक्तीला झालेलं दिसून येतं. आता आपण हे बघू शकतो की हीच भगवंताची अचिंत्य शक्ती आहे की भगवंत त्या ठिकाणी उदासीनवत आहेत. त्या ठिकाणा त्या गोष्टींपासून, या भौतिक कलापांपासून ते तटस्थ आहेत. तरी देखील प्रत्येक कार्य हे त्यांच्या नियंत्रणाखाली चाललेलं असतं. आणि अशा वेळेला भगवंत त्यांच्या ज्या क्रिया आहेत त्या आध्यात्मिक जगामध्ये मनोहारी लीला करण्यामध्ये ते मग्न असतात. या बाबतीमध्ये आता श्रील प्रभुपाद त्यांच्या तात्पर्यात अतिशय सुंदर आणि समर्पक उदाहरण देतात की जे आपल्याला समजून घेण्यासाठी खूप सोपं जाते हा श्लोक समजून घेण्यासाठी.
ते असं सांगतात की जसं एखाद्या हायकोर्टामध्ये किंवा कोर्टामध्ये एखादा जज असतो तर तो आरोपींना फाशीची शिक्षा सुनावतो, कधी तुरुंगवास किंवा आजीवन त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली जाते किंवा अल्पकाळासाठी तुरुंगामध्ये ठेवण्यात येतं किंवा एखाद्या व्यक्तीकडून दंड आकारला जातो किंवा एखाद्या व्यक्तीला नुकसान भरपाई देण्यासाठी सांगितलं जातं किंवा एखाद्या व्यक्तीला पारितोषिक देखील दिलं जातं. तर हे सगळं न्यायाधीश अनेक क्रिया करण्यामध्ये मग्न असतात तर ते या कोर्टाच्या संदर्भात या सगळ्या क्रिया करत असतात. परंतु त्या ठिकाणी जे लाभ किंवा हानी होती किंवा फायदा किंवा तोटा होत असेल इतर व्यक्तीचा, तर त्याला ते जबाबदार नसतात. अगदी त्याचप्रमाणे ते तटस्थ असतात, उदासीन असतात. ते शिक्षा देतात, फरमावतात आणि बाकीच्या गोष्टींपासून ते तटस्थ असतात, उदासीन असतात. तर जे काही कोर्टामध्ये घडते त्याच्यापासून ते तटस्थ असतात. त्याचप्रमाणे भगवंत देखील या जगामध्ये जे क्रियाकलाप घडतायत, भौतिक क्रिया घडतायत, ज्या काही घटना घडतायत, त्यांच्यापासून भगवंत देखील त्यांच्याप्रमाणेच जसे जजचं आपण बघितलं उदाहरण त्याचप्रमाणे तटस्थ भूमिका भगवंताची असते. आणि भगवंत हे भौतिक द्वंद्वामध्ये, कारण जगाला हे द्वंद्वाचं जग म्हटलं गेलंय, दुःखालयम अशाश्वतम, आणि हे जे जग आहे ते द्वंद्वाचं जग आहे. म्हणजे या ठिकाणी दुःख असेल, सुख असेल तर दुःखही असेल, जर लाभ असेल तर हानी देखील असेल, म्हणजे प्रकाश असेल तिथं अंधकार देखील असेल. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो की जग आहे ना ते द्वंद्वाचं आहे. तसंच त्या द्वंद्वामध्ये भगवंत कुठल्याही प्रकारचं कर्तव्य पार पाडत नाहीत. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं कर्तव्य त्या ठिकाणी ते स्वतःवरती घेत नाहीत आणि या भौतिक सृष्टीच्या प्रलयामध्येही ते अनासक्त असतात. प्रभुपाद इथं तात्पर्यामध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्ट करतात. आणि जीव मग हे कर्म का घडत जातं, या जीवांना हे दुःख का मिळत जातं, तर त्याला कारण म्हणजे हे देखील मैत्रिणींना समजण्याचा मुद्दा आहे की जे दुःख एखाद्या जीवाला भोगावं लागतं त्याला कारण ती व्यक्ती स्वतःच असते. म्हणजे जीव आपल्या पूर्वकर्मानुसार विविध योनींमध्ये विविध रूपे धारण करतात आणि भगवंत यामध्ये हस्तक्षेप करत नाही. म्हणजे आपण या दृष्टीने हे पाहू शकतो की जे काही आपल्या जीवनामध्ये घडतंय किंवा घडलंय किंवा जे काही घडून गेलेलं आहे, तर त्याला आपलीच कर्मे जबाबदार आहे. त्याचं आपण उत्तर या श्लोकामध्ये बघू शकतो की आपल्या स्वतःच्या कर्मामुळे मग आपण दुःख भोगतोय किंवा जो काही आनंद आपण उपभोगतोय, जी काही आपली स्थिती आहे ती आपल्या कर्मांमुळे आहे. तर हा मुद्दा आपण जर समजून घेतला तर अनेक गोष्टींमध्ये आपल्याला एक म्हणतो ना एक शांतीचा अनुभव येऊ शकतो. तर भगवंताबद्दल असं म्हटलं आहे की त्यांनी आपल्याला हे ठिकाण उपलब्ध करून दिलेलं आहे. आता भगवंताचा या सगळ्या गोष्टींमध्ये कशा प्रकारचा रोल आहे की हे जे ठिकाण आहे ते आपल्या कर्मानुसार आपल्याला एक कर्मभूमी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्यांनी हे पण दिलेलं आहे की तुला जर इंद्रिय भोग घेण्याची इच्छा आहे, स्वतःला नियंत्रक बनण्याची इच्छा आहे, भगवंताशी आपण एक प्रकारची ईर्ष्या करूनच या ठिकाणी आलेलो आहे, तर नियंत्रक बनण्याची तुझी इच्छा आहे तर तुला हे कार्यक्षेत्र घे. जसं एखादा पिता त्यांच्या मुलाला असं वाटतं की स्वतंत्रपणे मी पैसा कमवावा, स्वतंत्रपणे मी राहावं, माझी स्वतंत्र ओळख असावी. तर त्यासाठी मग पिता काय म्हणतो, अगदीच हट्टाला पेटलेल्या मुलाला की घे बाबा तू तुझं बघ, म्हणजे तुला मी पाठीमागून मदत करेन, परंतु तो जो हट्टाला पेटलेला आहे किंवा बंड केलेला मुलं आहेत, तर त्या मुलासाठी मग भगवंत अशा प्रकारचं स्वतंत्र जे ठिकाण आहे, ही कर्मभूमी ती उपलब्ध करून देतात. तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की जर आपण आपल्या क्रियांवर नियंत्रण ठेवले तर मग स्वतंत्र इच्छा, या ठिकाणी स्वतंत्र इच्छेचा एक उल्लेख आहे की आपण असं म्हणू शकतो की जर सगळ्याच गोष्टींवर भगवंताचं नियंत्रण आहे, भगवंताने आपल्याला इंद्रिय उपभोग घेण्यासाठीची मुभा देखील दिलेला आहे, जे जीवात्मा वारंवार अशा चुका करत आहे आणि भगवंत आपल्याला स्वतंत्र इच्छा देखील देतात. म्हणजे हे गोष्टीचं दोन्ही परस्पर विरुद्ध गोष्टी ज्या आहेत त्या आपण समजून घेऊ शकतो या पूर्ण जो हा अध्याय आहे त्याच्या अध्यायाच्या मार्फत.
तर भगवंतांनी आपल्याला स्वतंत्र इच्छा देखील आहे दिलेली आहे. तर आपण हे बघू शकतो की भगवंतांचं नियंत्रण सगळ्या गोष्टींवर आहे. तर मग स्वतंत्र इच्छा जी दिलेली आहे, तर त्याला अर्थ राहतो का? तर आपण हे बघू शकतो की जी फ्री विल दिलेली आहे, तर आपल्याला नेहमी निवड करू शकतो आपण. 2 वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पर्याय उपलब्ध असतात त्यावेळेला. आता बघा तुम्हा सगळ्यांना निवांतपणे झोपण्याचा पण पर्याय उपलब्ध होता. एखाद्या ठिकाणी मैत्रिणींकडे जाण्याचा पर्याय देखील उपलब्ध होता. पण तुम्ही काय पर्याय निवडला, की भगवद्गीतेचा जो अध्याय आहे अतिशय महत्त्वाचा गुह्य ज्ञानाबद्दलचा, तर त्या ज्ञानाबद्दलचं श्रवण करण्यासाठीचा पर्याय तुम्ही निवडलेला आहे. तर त्यासाठी तुम्ही तुमची फ्री विल वापरलेली आहे. तर आपण अजून एक गोष्ट समजून घेऊ शकतो आतापर्यंतच्या अध्ययनानुसार, की भगवंत प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्म्याच्या रूपाने उपस्थित आहे. भगवंताचा रोल आपण समजून घेत आहोत आपल्या जीवनामधला. चैत्य गुरुच्या रूपाने अर्थात परमात्म्याच्या रूपाने ते आपल्या प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत. आणि ते आपल्याला त्या ठिकाणी दिशादर्शन करत आहेत. योग्य ते मार्गदर्शन करत आहेत. आणि तेच भगवंत गुरूंच्या रूपाने सुद्धा आपल्या बाहेर उपस्थित आहे. बघा, भगवंताचा रोल हा किती आपल्या जीवनामध्ये महत्वाचा आहे जर आपण गीतेच्या आधाराने ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर. परंतु जीवात्मा याने ह्या गोष्टी सगळ्या समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी ना दृढता आपल्यामध्ये तेवढी असणं आवश्यक आहे. आणि हे कुठून येईल? तर योग्य ज्ञानामार्फत, योग्य ज्ञानाच्या स्त्रोतामार्फत भगवद्गीतेसारख्या जे महान ग्रंथ आहे, भगवंताची जी वाणी आहे, त्याच्या मार्फत त्यांनी दिलेले जे संदेश आहेत, त्याच्या मार्फत आपण या गोष्टी समजून घेऊ शकतो. अजून एक गोष्ट आपण ही समजून घेतली पाहिजे, की भगवंत आपले हितचिंतक आहेत. तर ते हितचिंतक आहेत आणि सदैव आपल्या सोबत आहेत. आपल्याला वारंवार ते हे करा, ते करा, हे करू नका या प्रकारच्या सूचनाही देत आहेत. आता आपण तसं जर बघितलं तर भगवद्गीता जी आहे तशी आहे तशी. तर ह्या सगळ्या संदेशांचं, या सगळ्या सूचनांचं आपलं जीवन जे कशा प्रकारे आपण व्यतीत केलं पाहिजे या संदर्भामध्ये मार्गदर्शन पत्रिका म्हणू शकतो किंवा भगवंतांच्या संदेशाचं एक सुंदर असं गीत आपण म्हणू शकतो. तर हे जे गीत आहे, हे जे संदेश भगवंतांनी दिलेले आहेत, तर त्याचं पालन करून घेण्यात, त्याचं पालन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे योग्य मार्गदर्शनाखाली. आणि जो कोणी व्यक्ती भगवद्गीतेतील संदेश समजून घेऊन ते आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करेल, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सदैव भगवंत हितचिंतक या रूपाने उपस्थित राहतच आहेत. रक्षक या रूपाने उपस्थित राहणारच आहेत. तर हे संदेश आणि सूचना यांचं पालन जेव्हा आपण करू, त्यावेळेला मग मात्र भगवंत आपल्याला त्या पद्धतीने रेसिप्रिकेट करतात. हे ज्ञान जेव्हा आपण घेतो, त्यावेळेस आपल्याला हे समजून येतं, की जे काही दुःख येतंय एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, तर त्या दुःखाला आपणच कारणीभूत आहोत. आणि ज्या व्यक्तींच्या मार्फत हे दुःख येतं, ते तात्पुरते कारण आहेत. इमिजिएट कॉज ज्याला म्हणतो. तर ते तात्पुरते कॉज आहेत. पण खरं जे कारण आहे, तर ते म्हणजे आपली कर्म आहेत. आणि या ठिकाणी आपली कर्म शुद्ध करण्यासाठी सुद्धा आपल्याला भगवंत वाव देतात भगवद्गीतेच्या रूपाने संदेश देऊन. तर भगवंत त्यांचे प्रयत्न करतात सांगण्याचा. आणि ते सांगतात. एखाद्या छोट्या मुलाला बघा, इच्छा असते. त्या विस्तव असेल किंवा मेणबत्ती पेटलेली असेल, त्या ज्योतीमध्ये हात घालण्याची त्याची इच्छा असते, आकर्षित झालेला असतो. तर त्याचे वडील त्याला सांगतात, की "अरे चटका बसेल, त्याला हात लावू नको." परंतु तो मुलगा जर हट्टालाच पेटला, छोटं बाळ ते, की मला तिथं बोट लावायचंच आहे आणि बघायचंच आहे ते काय होतंय. तर ठीक आहे बाबा, त्यांनी जेव्हा हात लावतं, त्यावेळेस त्याला जेव्हा चटका बसतो, तेव्हा त्याला ते समजतं, की अरे इथं हात लावायला नाही पाहिजे. हे जे आपले वडील सांगत होते ते बरोबर होते. त्याचं पालन आपण करायला पाहिजे होतं. पण त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा त्या व्यक्तीला, त्या मुलाला चटका बसतो, तेव्हा फुंकर मारणारे देखील त्याचे वडीलच असतात, हो की नाही? त्याचप्रमाणे व्यक्तीला जेव्हा दुःख येतं जीवनामध्ये, काही त्रास येतो, संकट येतात, त्या संकटातून निवारण करण्यासाठीची जी बुद्धी असते, जी शक्ती असते, जी दृढता असते, ते देखील देणारे भगवंतच असतात. ह्या गोष्टीची दृढता आपल्या मनामध्ये कायम आपण ठेवली पाहिजे, की तारणहार आपले भगवंतच आहे. फक्त आपण त्यांच्या संदेशाचं पालन करत आहोत का? किंवा त्यांनी ज्या दिलेल्या आहेत सूचना,
त्या प्रामाणिकपणे त्याचं पालन आपण करत आहोत का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. तर आपल्या जीवनामध्ये कोण आपल्याला मदत करतं? वाईट गोष्टीतून, दुःखातून बाहेर पडण्यासाठीची शक्ती कोण आपल्याला प्रदान करतं? तर जर आयुष्यातील दुःखद घटना घडल्या असतील काही व्यक्तींच्या, सर्वांच्याच आयुष्यामध्ये दुःखद घटना घडतात, कारण हे जग म्हणजे दुःखालय आहे. तर कालांतराने त्या व्यक्तीला त्याचा विसर पडतो. काळ हे खूप मोठं औषध आहे असं सांगितलं जातं आणि ती व्यक्तीचं जीवन पुढे चालत राहतं. तर हे विस्मरण कोण देतं? हे विस्मरण निश्चितच भगवंत आपल्याला देतात. ते श्रीकृष्ण आहेत आणि विस्मरणामुळे, अशा प्रकारच्या वाईट गोष्टींच्या विस्मरणामुळे व्यक्तीचं जीवन पुढे चालू राहतं. आपल्या इच्छांची पूर्ती कोण करत असतं मैत्रिणींनो? बरेच अनुभव असे असतात, की एखाद्याची इच्छा ही पूर्ण झाली, ते पूर्ण झालं. हे जे आहे, हे सहाय्य कोण करत असतं? हे सगळं सहाय्य भगवंत अदृश्य रूपाने आपल्या जीवनामध्ये करत असतात. आणि आपल्याला ही देखील जाणीव भगवंत गुरूंच्या रूपामध्ये करून देत असतात, की इथं जे तू आलेला आहेस तुझ्या इंद्रियांच्या उपभोगासाठी, तर त्या इंद्रियांच्या उपभोगामध्ये खरा आनंद नाहीये. खरा आनंद भगवंताच्या भक्तीमध्ये आहे. ही देखील जाणीव भगवंत आपल्याला करून देत असतात. या दृष्टीने त्यांची भूमिका आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची असते. आणि आपण एकमेव महत्वाची गोष्ट जी करायला हवी, जी भगवंतांना अपेक्षित आहे, तर ती म्हणजे हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. हा जो महामंत्र आहे, याचं सातत्याने, तीव्रतेने आपण हा हरिनाम घेतलं पाहिजे, मंत्रोच्चार केलं पाहिजे. त्याच्यानंतर सेवांप्रती आपण उत्सुक असलं पाहिजे. ज्या भगवंतांच्या सेवा गोलोकधामामध्ये उपलब्ध आहेत, आध्यात्मिक जगामध्ये ज्या सेवा उपलब्ध आहेत, प्रभुपाद म्हणतात त्या सेवा प्रभुपादांनी निर्माण केलेल्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये उपलब्ध आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण ही, की आपली तशी काहीच योग्यता नाहीये, की भगवंताची डायरेक्ट सेवा करण्याची. परंतु गुरूंच्या माध्यमातून या सेवा, मग ते कुकिंग असेल, गार्डनिंग असेल, प्रचार असेल किंवा भगवंतांच्या मंदिराला मार्जन करणे असेल, असंख्य अशा सेवा ज्या गोलोकमध्ये चाललेल्या असतात, त्या सेवा इथं देखील आज उपलब्ध आहेत मंदिरामध्ये. तर आपलं हे कर्तव्य आहे, जे आपल्या स्वहिताचं काम आहे, की आपण ह्या सेवांचं धन प्राप्त केलं पाहिजे आणि जेणेकरून आपली कृष्ण भावना ही तीव्रतेने प्रगती होत जाईल आणि कृष्ण भावनेमध्ये प्रगती होईल. त्याच्याबरोबर एक साक्षात्कार, जे भगवंतावरचं जे प्रेम आहे, जे मुकलित स्वरूपामध्ये आहे, प्रत्येकाच्या मध्ये आहे, परंतु ते मुकलित स्वरूपामध्ये आहे. त्याच्यावरती आपल्या इंद्रिय तृप्तीच्या क्रियांमुळे आवरण चढली आहेत. आपलं मन प्रदूषित झालेलं आहे आणि आपलं हृदय हे अनेक वासनांनी, त्याच्यानंतर अनेक जळमट ज्याच्यामध्ये आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या विकारांची, ते स्वच्छ होण्यासाठी मैत्रिणींनो हरे कृष्ण मंत्राचा आधार आपण घेतला पाहिजे. आणि हा हरे कृष्ण मंत्र जे गोलोक्याचं धन आहे, भगवंतांच्या जो खजिना आहे त्याच्यातलं सर्वोच्च असं हे मौल्यवान असं रत्न आहे हरिनाम म्हणजे. ते प्रदान करण्यासाठी सुद्धा भगवंतच स्वतः चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये आलेले आहेत. जीवाच्या कल्याणासाठी ह्या सगळ्या गोष्टी भगवंत करत आहेत आणि त्या गोष्टी आपण भगवद्गीतेच्या आधाराने समजून घेतल्या पाहिजेत. आणि असं केल्याने, तीव्रतेने हरिनाम घेतल्याने आपलं हृदय निर्मळ होणार आहे आणि आपली जी कर्म आहेत गत जन्मांची, ती देखील संपुष्टात येण्यासाठी किंवा ती देखील निर्मळ होण्यासाठी मदत होणार आहे. तर त्यासाठी आपण आहे ना, लौल्यम असलं पाहिजे. या गोष्टींचं हरिनामासाठी आपली तीव्रता असली पाहिजे, हरिनाम घेण्यासाठीची. नंतर भगवंताच्या लीला श्रवण करण्यासाठीची आपली तीव्रता असली पाहिजे. तरच आपण या सगळ्या गोष्टी, जसं प्रभुपाद सांगतात, की जन्म मृत्यूचं जे चक्र आहे ते खंडित आपण करू शकतो. तर आपल्याला हा जो सगळे जे श्लोक आपण ऐकतोय, तर त्याच्यातून आपण काय केलं पाहिजे स्वतःसाठी? तर आपण हा अभ्यास केला पाहिजे नित्य आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे. साधकाच्या दृष्टीने ही गोष्ट खूप महत्वाची आहे, की माझी भक्तीबद्दलची जी तीव्रता आहे ती वाढतीये का? जे नवविधा भक्ती दिलेली आहे किंवा मंगलाचरण प्रभुपादांनी दिलेलं आहे किंवा वैष्णवांशी रिलेशन कशा प्रकारचं आपलं होत आहे. तर या सगळ्या गोष्टींबद्दल आहे ना, आपण निश्चितपणे आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपली भक्तिमय सेवा ज्या आपल्याला नियुक्त केलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये
तीव्रता वाढत आहे का, आणि कृष्ण प्रेम प्राप्त करण्यासाठीची आपली जी लौल्यम आहे, जे आपली लौल्यम हा संस्कृत शब्द आहे, ती आसक्ती आपली भगवंतांकडे वळत आहे का. हं? तर या गोष्टीसाठी आपण आहे ना आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि आपल्या मनावरती ह्या गोष्टी दृढतेने बिंबवायला हव्यात. आणि जर आपण हा प्रश्न स्वतःला विचारला, की या सगळ्या गोष्टी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये घडत आहेत का, की मी सेवांबद्दलची आसक्ती माझी वाढत आहे का, की स्वतःबद्दलचा जो अहंकार आहे त्याच्यामध्ये वाढ होत आहे, की मिथ्या अहंकारामध्ये वाढ होत आहे, की खरा अहंकार आपल्याला कळला आहे, खरं भगवंतांचं ना आपलं नातं आपल्याला समजलं आहे का, त्या संबंधांवरती काम करण्यासाठी आपली तयारी आहे का, आणि खरंच दृढतेने आपण या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आपल्या हृदयामध्ये आपण डोकावलं पाहिजे, की दररोज आपण भगवंतांच्या प्रेमासाठी उत्सुक आहोत का? त्याच्यासाठी आपण काय करत आहोत? जर आपण योग्य दिशेने चालत आहोत का? त्याचं जर उत्तर हो असेल, हं, तर आपण नामजप अजून देखील चांगल्या तीव्रतेने केला पाहिजे. त्याच्यानंतर ग्रंथ वाचन, जे आता वैष्णवी समितीच्या माध्यमातून हे उपलब्ध झालेलं आहे. खूप छान संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे, की प्रभुपादांची जी कृपा आहे, ती प्राप्त करण्यासाठी आपण इतरांपर्यंत हा संदेश उपलब्ध करून देत आहोत का? त्याच्यानंतर तीव्रतेने आपण ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत का? जर असे असेल तर कृष्ण भावना भावित होण्यासाठी आणि भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे. आणि भगवंताची जी प्रेममय सेवा करण्याची आपली जी इच्छा आहे, खऱ्या अर्थाने आपला तो अधिकार आहे, दास अधिकार आहे आपला. ते आपले महान असे स्वामी आहेत, आणि त्यांची सेवा करण्याची जी आपली भावना आहे, तर ती भावना आपण योग्य ठिकाणी लावत आहोत का? तर या सगळ्या गोष्टींचं उत्तर जे आहे ते भगवंताची प्रेममय सेवा करण्यासाठी आपण उत्सुक असले पाहिजे, आणि त्यासाठी जे काही करायला गुरूंनी आपल्याला सांगितलं आहे, भगवद्गीतेमध्ये जे संदेश भगवंतांनी दिलेले आहेत, तर ते करण्यासाठी निश्चित आपण उत्सुक असलं पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. त्यासाठी मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे. तर आपण एक छोट्याशा एक व्हिडिओ पाहण्यात आला होता. तर त्या व्हिडिओच्या आधारे आपण ही गोष्ट समजून घेऊ शकतो, की एक हॉस्पिटल असतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये एका स्त्रीला ॲडमिट केलेलं असतं. सोबत तिचा पती आणि तिची छोटी मुलगी देखील आलेली असते. आता त्या स्त्रीची गंभीर अवस्था असते, आणि आय-सी-यूमध्ये नेलं जातं, तिचं ऑपरेशन करण्याचं ठरतं. आणि ते ऑपरेशन केल्यानंतर इथं तिचा नवरा एवढा टेन्शनमध्ये असतो. ती छोटं मुलगी असते, ती पण टेन्शनमध्ये असते तिथं. ती विचार करत असते, की काय घडते आईच्या जीवनामध्ये किंवा का असं झालं म्हणून साठी. आणि तो जो पती असतो, तो पण चिंता करत असतो. तर थोड्या वेळाने जेव्हा ऑपरेशन होतं, त्याच्यानंतर तिथले जे मेन डॉक्टर असतात, त्या गावामध्ये ते एकच हॉस्पिटल असतं. त्या ठिकाणी ते जे मेन डॉक्टर असतात, ते बाहेर येतात. त्यांचा चेहरा हा पती बघतो, तर खूप उदास असतो त्या डॉक्टरांचा चेहरा. कारण त्यांना काही घटना घडलेली असते, ती त्यांना सांगायची असते. ते सांगतात त्यांना, की पत्नीचा मृत्यू झालेला आहे. आणि त्यावेळेला तो जो व्यक्ती असतो पती, तो खरंच खऱ्या अर्थाने एवढा दुःखात जातो, परंतु तरी देखील ते डॉक्टर त्याला सांत्वना देण्याचा प्रयत्न करतात. तो पती त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघतो, त्या डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे बघतो. मग त्याला तो चेहरा ओळखीचा वाटतो. कारण ज्यावेळेला दुसऱ्या प्रदेशामध्ये अ, अ, कार्यरत असतो महाविद्यालयामध्ये. आणि ते विद्यालय म्हणजे एम-बी-बी-एस डॉक्टर शिकण्याचं विद्यालय असतं. तर त्या ठिकाणी हा जो विद्यार्थी असतो, त्यांनी नेहमी डोनेशन देऊन पास झालेला असतो. आणि ते डोनेशन, तो हव्यास पैशाबाबतचा स्वीकारणारी ती व्यक्ती असते, जी पती असते त्या स्त्रीचा. मग त्याच्यामुळं काय होतं, की ही व्यक्ती जी डॉक्टर झालेली असते, ती नेहमीच असे पैसे देऊन डिग्री मिळवलेली असते अशा प्रकारच्या लोकांना. आणि अशा प्रकारचं ज्ञान घेतलेलं असतं त्याने, की जे व्यवहारात अजिबात उपयोगी पडत नाही. तर मैत्रिणींनो, या व्हिडिओतून हे समजलं, की जे कर्म व्यक्ती करते त्याचंच ती प्रतिक्रिया म्हणून त्याच्या पत्नीचा जो मृत्यू होतो, ते जे दुःख त्याला प्राप्त होतं,
तर त्याच्या त्या कर्मिक रिॲक्शन्स आहेत. तर आपण हे समजून घेऊ शकतो आणि भागवताच्या आधारे देखील या गोष्टी समजून घेऊ शकतो. तर आता मगाशी एक उल्लेख आला होता तात्पर्यामध्ये, की गवताचे पाते देखील भगवंताच्या इच्छेशिवाय हालत नाहीत. त्याचबरोबर भगवंत इथल्या भौतिक क्रियाकलापामध्ये उदासीन असतात, तटस्थ असतात. तर आता आम्ही 3ऱ्या स्कंदाचं वाचन करत आहोत भक्तिमय सेवेचे कपिल पृथ्वी वेचन. तर त्याच्यामध्ये हे एक श्लोक आलाय, तो या दृष्टीने देखील खूप महत्वाचा आहे, की यद भयाद्वाति वातोयम सूर्यस्तपति मद भयात यद भयाद वर्षते देवो भगणो भगणो वाहती यद भयात. अर्थात भगवंतांच्या भयानेच वारा वाहतो, त्यांच्या भयानेच सूर्य प्रकाशतो, त्यांच्या भयानेच पर्जन्यदेव जलवृष्टी करतो आणि त्यांच्या भयानेच नक्षत्र समुदाय तेजाने चमकतो. आणि तेच भगवंत आपल्या जीवनामध्ये जेव्हा एक पित्याच्या रूपाने किंवा प्रभुपादांसारख्या शुद्ध भक्तांकडून आपल्याला कळतं, की हे खऱ्या अर्थाने प्रेम प्रदान करणारे भगवंत आहेत. भगवान श्रीकृष्ण जे प्रेम प्रदान करतात आणि आपला आणि त्यांचा काय संबंध आहे, हे जेव्हा आपण समजून घेतो ना, तेव्हा आपलं जीवन खऱ्या अर्थाने कृष्ण भावना भावित होण्यासाठी मदत होते. तर आपल्या कर्मांना आपणच जबाबदार असतो, आपल्या दुःखांना आपणच जबाबदार असतो. परंतु भगवंतांची आपल्या जीवनामध्ये जी भूमिका असते, ती कशा प्रकारची असते, तर ते उलगडणारा आपण आज श्लोक पाहिलेला आहे. तर हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. मी माझ्या अल्पबुद्धीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु जे काही चुकलं असेल ते माझ्यामुळे असेल, परंतु जे काही सांगण्यात आलं ते गुरूंच्या आणि प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे किंवा जे काही श्रवण केलं शुद्ध भक्तांच्याकडून, तर त्याच्या आधारे सांगण्याचा प्रयत्न केला. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. हरी बोल. कोणाला काही प्रश्न आहे? दीपा माताजी. हा माताजी, एक मिनिट, सेटिंग चेंज करते. ओके. सेटिंग चेंज केलंय. कोणाला काही Yes. विचारायचं असेल ते. थँक्यू माताजी. कोणाला काही प्रश्न असेल तर थांबूया. हरी बोल माताजी. खूप सुंदर हरी बोल. लेक्चर. हरी अल्पबुद्धी बोल. नाही माताजी. खूप छान बुद्धी आहे. नाही, खरं खूप गीतेच्या श्लोकांवर बोलण्याची कसलीच पात्रता नाहीये, हे मात्र कळलंय. परंतु नाही तुमची नाही नाही. ऐकण्याची इच्छा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. दंडवत खूप माताजी. सुंदर lecture. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. खूप अभ्यासपूर्वक लेक्चर होतं आणि सोप्या भाषेत आम्हाला, म्हणजे मला तर भगवंत कसे हे नाहीये ते, काही एक शब्द होता त्याच्यामध्ये, काही करत उदासीन नाहीत असं लोक. आहे उदासीन. तर ते खूप छान समजलं. माताजी. हरे कृष्ण. नंदलाल प्रभूजींचं मार्गदर्शन